जाऊन डाळ आणायची. ही शुभलक्ष्मी साडीच्या आणि आपल्या बाजाराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलेल्या पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्यामध्ये येतात. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. माननीय श्री सम्राट सिंग नाईक साहेब भैया यांच्या मार्फत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सगळ्या कुडाळकरांकडून हात वर करून जोरदार टाळ्या वाजू द्या. ये बा महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री फुलवंती आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे आणि आज त्यांचं मंचावर आगमन होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ताताई माळी यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात कुडाळमध्ये स्वागत करूया. तसेच रंजना नाईक, सुनीता नाईक, मनीषा नाईक, अश्विनी नाईक, दीपाली नाईक, शीतल पाटील, शुभलक्ष्मी नाईक, अंकिता नाईक, चैताली नाईक आणि हर्षदा नाईक यांना देखील मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद. आज वेळात वेळ काढून कुडाळ नगरीमध्ये आलेल्या शूटिंग मधून थोडासा वेळ काढून स्वतः शॉपिंग साठी आलेल्या आणि आपण सगळ्यांना भेट देऊन त्यांना देखील किती आनंद झालेला आहे हे आपण सगळ्यांना पाहायला मिळतंय. अशा आपणा सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री ज्यांनी खो खो म्हणा, पावनखिंड म्हणा, फुलवंती म्हणा, चंद्रमुखी म्हणा यांसारख्या अनेक सिनेमांमधून अभिनय केला आहे. पण त्यांचं नृत्य, त्यांचा अभिनय आणि हास्य जत्राचं त्यांचं अँकरिंग हे सगळं काही किती लोभसवाणं आहे हे त्यांच्या चाहत्या वर्गाकडे पाहिल्यानंतर कळतच आहे. आज मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की कुडाळ नगरीत आल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करणं हे नाईक कुटुंबियांचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मी आई भैया यांच्या आई रंजना नाईक, काकी सुनीता नाईक, काकी मनीषा नाईक, काकी अश्विनी नाईक आणि दीपाली नाईक, बहीण शीतल पाटील, पत्नी शुभलक्ष्मी नाईक, वहिनी अंकिता नाईक, वहिनी चैताली नाईक आणि बहीण हर्षदा नाईक आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्यांना पुष्पगुच्छ आणि महालक्ष्मी मातेची ही आकर्षक फ्रेम भेट म्हणून देऊ. 2 मिनिटं थांबूया. मी सगळ्यांना विनंती करतो आधी आपण माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी काय करता येईल, तेव्हा पहिली प्रायोरिटी ही होती की आपण कमीत कमी किमतीमध्ये चांगला माल, तत्पर सेवा लोकांना प्रामाणिकपणे पोहोचवायची. आणि मला वाटतं ते सगळं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणूनच आज मी प्रत्येकाचे आभार मानते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक हात यासाठी झटत होते, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. प्राजक्ताताई, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आलात, तुमचेही आभार. आणि इथं उपस्थित माझ्या सगळ्या बंधू भगिनी यांचेही मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद ताई. नमस्कार कुडाळकर, राम राम मंडळी. मला आता ऍक्च्युली घरी आल्यासारखं वाटतंय. मी आज होता कार्यक्रम पण काल आले. काल तर तुम्हाला माहिती असेल नसेल, मे महिन्यामध्ये मी फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण 15 ते 30 या दरम्यानमध्ये मी इथे राहिले होते. कुडाळमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि 15 ते 20 दिवस आम्ही तुमच्या सगळ्या भागामध्ये शूटिंग केलंय. वाडा होता, एक खूप छान मंदिर आहे तुमच्या इथे. इथे सगळीकडे आम्ही शूटिंग केलं आणि लवकरच तो चित्रपट रिलीज होईल. जेव्हा रिलीज होईल तेव्हा नक्की बघा, तुम्हाला तुमचं कुडाळ बघायला मिळेल चित्रपटामध्ये. सो तेव्हा मला इतकं आवडलं कुडाळ, इतकं प्रेम आलं. तर जेव्हा मला फोन आला की कुडाळमध्ये कार्यक्रम आहे, मी लगेच म्हणाले. म्हणजे तुम्ही खूप लकी आहात की इतका सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेलं तुमचं गाव, तितकीच ऑथेंटिसिटी, इतकी गोड माणसं. माझं 1 किलो वजन वाढलं होतं तेव्हा, इतकं खाऊ पिऊ घातलं तुम्ही मला तेव्हा, तर इतकं आदर तिथं झालं होतं.
सो कुडाळमध्ये वारंवार यायला मला नक्कीच आवडेल आणि त्यामुळेच आज मी इथे आलेली आहे याचा मला अतिशय आनंद होतोय. आणि दुसरं महत्वाचं कारण अर्थातच आपला बाजार आणि शुभलक्ष्मीचं उद्घाटन. एकतर मी सगळ्यात आधी सम्राट सिंग दादा यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या हस्ते या दुकानांचं उद्घाटन करायचं ठरवलं. आपल्या हस्ते कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन होतं तेव्हा एक पवित्रता असते आणि आपल्याला एक शुभ मानलं जातं. हे ऐकून फार बरं वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. त्याचबरोबर मी खरंच जेन्युअनली कौतुक करेन आपल्या बाजारचं आणि शुभलक्ष्मीचं सुद्धा. मला असं वाटतं ना, सम्राट दादा अतिशय योग्य बिझनेसमॅन आहेत. त्यांनी एकदम करेक्ट विचार करून ही 2 दुकानं शेजारी शेजारी ओपन केलेली आहेत. दर महिन्याला राशन भरायला माणसं येणारच आणि शेजारी साडी सेंटर आहे म्हटल्यानंतर कोण नवऱ्याला काय म्हणायची गरजच नाही हो, बाया जाणारच आहेत बाजूला. तर हे इतकं व्हेरी थॉटफुल डिसिजन की शेजारी शेजारी 2 आउटलेट आहेत. ऑल्सो वन स्टॉप सोल्युशन आहे दोन्ही दुकानांसाठी. म्हणजे बघा, शुभलक्ष्मीमध्ये मी आता पाहिलं 150 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंतच्या सगळ्या व्हरायटीच्या साड्या उपलब्ध आहेत. म्हणजे डेली वेअर पासून ते बनारसी, पैठणी, कांजीवरम, इरकल, नऊवार, सहावार सगळं, गाऊन पासून ते लेहंगापर्यंत सगळं इथे एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. तसंच आपला बाजारचं सुद्धा मी अख्खा मॉल फिरले. जे जे आपल्याला दैनंदिन आयुष्यासाठी लागतंय, ज्या ज्या गोष्टी मध्ये पाय पुसण्यापासून ते गव्हापर्यंत, ते डाळींपासून ते लोणच्यापर्यंत एव्हरीथिंग सगळं एका ठिकाणी मिळतंय. आणि आता ही काळाची गरज आहे, कारण आपण आता 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गाडी पार्क करून मग 4-4 वेळा बिलं करून एवढं आपण करत नाही. आपल्याला एक आमची बाब की कुडाळमध्ये पहिलं असं एक वन स्टॉप सोल्युशन असणारा आपला बाजार उपलब्ध झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया, त्यांना धन्यवाद देऊया की तुमच्या कम्फर्टसाठी त्यांनी इथे हे शॉप, हे आउटलेट ओपन केलेलं आहे. शुभलक्ष्मीचं सुद्धा कौतुक. बघा, याच्यातून पण कळतं की किती हुशार बिझनेसमॅन आहेत. मी शुभलक्ष्मीच्या खारघरच्या उद्घाटनाला 3 वर्षांपूर्वी गेले होते. खारघर नवी मुंबईला उद्घाटन केलं होतं. ते त्यांचं पहिलं शॉप ना, पहिलं शॉप, हे दुसरं शॉप आहे. तर 3 वर्षांपूर्वी गेले होते मी आणि आज ह्या शॉपच्या उद्घाटनाला आले. तर त्यांनी आठवण करून दिली माझ्या मॅनेजरला की बहुतेक मॅडमनी जी साडी नेसली ना ती आमच्याच दुकानची आहे. हे त्यांच्या 3 वर्षानंतरही लक्षात होतं. आणि खरोखरच आज मी अगदी योगायोग, म्हणजे माझं हे मनात पण नाही, योगायोगाने तेव्हा मी अशीच आज पण चालता चालता मला एक साडी आवडली, ती मी विकत नाही घेतली. त्यांनी मला 100% डिस्काउंट दिलं. ते म्हणले आम्ही पैसे नाही घेत तुमच्याकडून, पण ती मला आवडली, ती मी घेतली. अशीच तेव्हा घेतली होती आणि अत्यंत योगायोगानं ती मी आज नेसली. पण माणूस बघा, त्यांच्या लक्षात आहे अजूनही. पण मला असं वाटतं की हे जे आहे एक फोकस असतो, एक आपण झोकून देऊन काम करतो, हे सगळं करण्याची जेव्हा उर्मी असते, ते जसं आता कुटुंबाच्या पाठिंब्याशी साथ अतिशय महत्वाची ती त्यांना लाभलेली आहे. आणि जेव्हा बायकोच्या नावानं कुठलंही आउटलेट उघडतो आपण, तेव्हा ते सक्सेसफुल होतेच बघा. तर बायकोचं नाव शुभलक्ष्मी आहे आणि साडी सेंटरचं नाव शुभलक्ष्मी आहे आणि अतिशय सुंदर असं पवित्र असं नाव आहे. तर घरातल्या प्रत्येक गृहलक्ष्मीसाठी आता कुडाळमध्ये आली आहे शुभलक्ष्मी. सो प्लीज भेट द्या. एकदा तर तुम्ही नजर टाकलीच पाहिजे सगळ्या साड्यांवर, कारण अतिशय युनिक कलर कॉम्बिनेशन आणि अतिशय वेगवेगळे सुंदर काठ असलेल्या साड्या मी आता पाहिल्या. आणि पुन्हा एकदा 9वार पासून 6वार पासून ते गाऊन ते लेहंगा सगळंच आहे बघा. तर एकदा तुम्हाला कॉम्पल्शन आहेच आहे. दर महिन्यात असे तुम्ही शॉपिंगला याल, तुम्ही वारंवार चक्रा माराल, हे तुम्ही मला माहिती आहे. ते होणारच आहे, कारण सगळ्यांचं साडीवर विशेष प्रेम असतं. माझं देखील अत्यंत प्रेम आहे आणि साडीत बाई जितकी सुंदर दिसते दुसऱ्या कुठल्याही पेहरावामध्ये दिसत नाही, हेही तितकंच खरं. त्यामुळे भारतीय संस्कृती आपली जी आहे ती सगळीच फारच भारी आहे, त्यामुळे ती आपण नेहमीच जपली पाहिजे. तर पुनश्च तुमचं खूप खूप अभिनंदन. आपला बाजार आणि शुभलक्ष्मीला खूप साऱ्या शुभेच्छा. या निमित्तानं आपल्या गावातल्या सगळ्या यंगस्टर्सना, आपल्या तरुण मुला मुलींना इथे खूप चांगला रोजगार देखील उपलब्ध होतोय. मला असं वाटतं की कितीही आपल्याकडे सगळे कामाला असतील मंडळी, 150 लोक आहेत आता इथे दोन्ही शॉप्स मध्ये कामाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आनंदाची गोष्ट मध्ये हे 150चे 150 जे सगळे आहेत कामाला, ते सगळे कुडाळ मधले आहेत.
हे अजून महत्वाचं. सो 150 लोकांना इथे आता रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी कुडाळकर नक्कीच आनंदी आहेत. तर भरभरून शुभेच्छा. तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येवो दोन्ही शॉप्सना. अशीच देवाकडे प्रार्थना. आणि आज तर शॉपिंग केलीच पाहिजे, का विचारा? आज उद्घाटनानिमित्त 50% ऑफ आहे दोन्ही दुकानांमध्ये. 50% जरा जास्त नाही झालं? 5, 15, 20